26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत. भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर. भारतीय आक्रमणाच्या शक्यतेनं पाकिस्तान बिथरला. इस्लामाबाद ते लाहोर दरम्यानचं हवाई क्षेत्र प्रवासी विमान वाहतुकीसाठी बंद. पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे भीतीचे सूर. वेस्टर्न खोऱ्यात ड्रोन हल्ला करण्याचा होता कट. तपासात धक्कादायक माहिती उजेडात. हल्ल्यावेळी फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्याची एनआयएकडून कसून चौकशी. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटकाच्या कॅमेऱ्यात गोळीबाराचं थरार कैद. पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र. पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोर प्रमुखांचं लष्कर प्रमुख मुनीरांना पत्र. भारताशी निर्माण झालेल्या तणावावर ठोस धोरण नसल्याची तक्रार. धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस. वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा. भारतच हल्ले घडून आपल्या लोकांना मारत असल्याचे तोडले तारे. ओवेसींनी उडवली आफ्रिदीची खिल्ली. भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावावर चीनचं भाष्य. निष्पक्ष चौकशीसाठी चीनचं समर्थन, तर दोघांनी संवादातून मतभेदांवर उत्तर शोधण्याचा चीनचा सल्ला. पाकिस्तानच्या वझिरिस्तानमध्ये बॉम्बस्फोट. 7 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू, 16 जण जखमी. कॉमनवेल्थ स्पर्धेतील घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडेंना क्लीन शीट. घोटाळा प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट सादर. युरोपातील स्पेन पोर्तुगालसह अनेक देशात ब्लॅकआउट. इंटरनेट सेवाही ठप्प, विमान सेवाही विस्कळीत. राजस्थानच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा भीम पराक्रम. 35 चेंडूत ठोकलं शतक. सर्वात छोटा पण सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा मिळवला मान. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 2016 साली भारतानं पहिल्यांदा फ्रान्सशी राफेल विमानांसाठी करार केला. 2022 मध्ये 36 आधुनिक राफेल विमानं ही भारतीय सुरक्षा दलात सामील झाली. अवघ्या 3 वर्षात